तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 7 मेच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की शिर्के दर महिन्याप्रमाणे अंजलीकडे बिल्स घेऊन येतात आणि अंजलीला त्याच्यावर सह्या करायला सांगतात. वल्लरीने आधीच अंजलीच्या मनात विष पेरलेलं असतं. अर्णव ईश्वरीसाठी साताऱ्याला एक बंगला बांधतोय, तिच्या नावाने बंगला बांधतोय आणि घरामध्ये कोणाला काहीच सांगितलं नाही हे सगळं सांगितलेलं असतं. अंजली आधीच ईश्वरीवरती खूप चिडलेली असते, भडकलेली असते आणि त्यात शिर्केने दिलेली बिलं ती तपासून बघते. अंजलीला त्यामध्ये ईश्वरीच्या क्लाउड किचनची बिलं दिसतात. अंजली विचारते, शिर्के हे काय आहे? ईश्वरी क्लाउड किचनची बिलं याच्यामध्ये काय करतायत? शिर्के म्हणतात, मला काही माहिती नाही त्याबद्दल. अंजली म्हणते, मला माहिती ना सगळं आणि मी ते सगळ्यांसमोर आणणारच. अंजली ते सगळे पेपर्स घेऊन आणि शिर्केंना घेऊन हॉलमध्ये येते. अंजली मोठमोठ्याने आरडाओरडा करते आणि सगळ्यांना बोलवून घेते. अंजली अर्णवला म्हणते, अर्णव, तुझ्या प्रॉपर्टीवर या ईश्वरीचा डोळा आहे, हिचा आणि हिच्या फॅमिलीचा, आणि त्यासाठीच तर तुझ्यासोबत लग्न केलं हिने. अर्णव म्हणतो, ताई काय बेसलेस बोलतेस तू? अंजली म्हणते, मी बेसलेस असं काही बोलत नाही आहे, पुरावा आहे माझ्याकडे. अंजली शिर्केकडून ती बिलं घेते आणि अर्णवला म्हणते, अर्णव, हे हिच्या नावचं क्लाउड किचन तिची बहीण चालवते आणि त्यांचा सगळा खर्च आपण भरतो का? कशासाठी? मी हे बिलं पास करणार नाही. अंजली ती सगळी बिलं फाडून ईश्वरीच्या तोंडावर फेकते. आता अंजलीचा जो गैरसमज झालेला आहे, ईश्वरीच्या बाबतीत जे काही ती बोलते, तो सगळा गैरसमज अर्णव कसा दूर करणार आहे ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल.